तर संक्रांतीच्या सणानिमित्तानं अखंड सौभाग्याचं लेणं रुक्मिणी मातेचरणी मागण्यासाठी विठ्ठल मंदिरात महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। संक्रांतीचा वाण वसा करण्यासाठी राज्यातनं महिला भाविक पंढरपूरला येत असतात। या निमित्तानं संपूर्ण मंदिर फुलांसह विविध भाज्यांनी सजवण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केली, एकमेकांना हळदी कुंकू लावत मानाचे विडे उचलत आणि खाणा घेत संक्रांतीचा वाणवसा महिलांनी साजरा केलाय। मातीचा सुगड आणि पंचधान्य घेऊन अखंड सौभाग्यासाठी वाण दिला जातो। याच महिलांच्या गर्दीतनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। नववर्षातील पहिला सण अर्थात संक्रांत आणि याच संक्रांतीच्या निमित्ताने रुक्मिणी मातेचा वाणवसा करण्यासाठी खरं तर आज विठ्ठल मंदिरात महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे। अखंड सौभाग्याचं लेणं हे रुक्मिणी मातेच्या चरणी मागावं, सीता मातेचा जो वसा आहे तो वाणवसा रूपाने मागून एकमेकींना सौभाग्याचा अलंकार, सौभाग्याचं आभूषण देऊन संक्रांतीचं वाण देत आपला अखंड सौभाग्यवतीचं जे देण आहे, जे दिलेलं आहे ते देणं पूर्णपणे अबाधित ठेवण्यासाठीचा प्रयत्न आणि एक व्रत म्हणून तर महिला विठ्ठल मंदिरात गर्दी करत असतात। आपल्यासोबत महिला आहेत। आज कशासाठी मंदिरात आलाय, काय केलं आज मंदिरात? मंदिरात येऊन वसा घेतलाय नवऱ्याच्या सौभाग्यासाठी। काय केलं आज आम्ही इथं वाण दिलं, एकुणिकीला हळदी कुंकाचं आणि ओसा पण एकुणिकीला घेतला। रुक्मिणी मातेला वाण दिलं आणि ओसा बी दिला, तिला औक्ष मागितलं नवऱ्याला, आमच्या मालकांना, आणि सौभाग्य अखंड राहू दे म्हणून अशी प्रार्थना केली। काय वाणवसाच्या ह्याच्यामध्ये वाणात काय काय असतं? आम्ही 5 विडे पानाचे, सुंपाऱ्या 5, खारका 5 आणि हे हळकुंड 5 हे दिले आहेत। आज विडे देऊन उखाणा घ्यायची सुद्धा परंपरा या मंदिरात आहे। काय उखाणा घ्याल? उखाणा आहे रुक्मिणीच्या मंदिरात हळदी कुंकाच्या राशी बालासाहेबाचं नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी। खर तर असे अनेक उखाणे घेऊन सुगडामधून दिलं जाणारं जे सौभाग्याचं वाण आहे ते रुक्मिणी मातेच्या साक्षीनं अखंड सौभाग्यवती राहावं आणि आपला सौभाग्याचा जो मान आहे तो सावित्रीच्याही पुढे जावा, याच एका मागणीने आज हजारो महिलांची उपस्थिती पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात दिसते। आणि या निमित्ताने रुक्मिणी मंदिरात आज पुरुष भाविकांना मुखदर्शन तर महिला भाविकांना प्राधान्याने पदस्पर्श दर्शन येण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचं संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।